लॉंग टर्म यूज असेट्स आहेत म्हणून या असेट्स आपण इट इज असेट साइडला याची पोस्टिंग करतो. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन जी आहे ती आपण या ठिकाणी घेणार आहोत, कारण की प्रॉब्लेम जर व्यवस्थित रीड केला तर सबस्क्रिप्शन जे खाली दिलेले आहे रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट मध्ये त्यामध्ये ते रिसिव्ड आहे प्रिव्हियस इयरचं, म्हणून ते तिथे आपल्याला लेस करावं लागेल. आता वन बाय वन आपण आयटम पाहूया. फर्स्ट आयटम कॅश इन फंड म्हणजेच काय? कॅपिटल फंड. कॅपिटल फंड इन ब्रॅकेट कॅश इन फंड. कॅश इन फंड 5,02,000. 5,02,000. नेक्स्ट मेडिसिन्स बिल अनपेड. मेडिसिन्स बिल आहे अनपेड ऍज इट इज ठेवा. मेडिसिन्स बिल अनपेड या खाली थोडी जागा सोडा, कारण जे काही सरप्लस असेल, डेफिसिट असेल किंवा एखाद्या आयटमचं कॅपिटलायझेशन करा म्हणून जर सांगितलं पुढे तर ते कॅपिटलायझेशन करावं लागेल. फॉर एक्झाम्पल लाईफ मेंबरशिप फीस असेल किंवा डोनेशन असेल, या पद्धतीचे आयटम आपण यापूर्वी पाहिलेले आहेत की ज्याचं कॅपिटलायझेशन करा जर सांगितलेलं असेल तर कॅपिटलायझेशन आपण केलेलं आहे. म्हणजे कॅपिटल फंड मध्ये ऍड करणे म्हणजे कॅपिटलायझेशन करणे, भांडवलीकरण करणे. तर सेकंड आयटम आहे मेडिसिन्स बिल अनपेड. मेडिसिन्स बिल अनपेड 3,000. अमाउंट आहे 3,000. नेक्स्ट लायबिलिटी साइडचे दोन्ही आयटम झालेले आहेत. आता असेट साइडवर कॅश इन हँड, कॅश अँड बँक हे आयटम आपण करंट इयर मध्ये किंवा चालू वर्षामध्ये घेत नाही. नेक्स्ट आयटम आहे लँड अँड बिल्डिंग 4 लाख. ऍज इट इज घेणार. लँड अँड बिल्डिंग दरवर्षी काही बदललं जात नाही. गेल्या वर्षी जी काही लँड अँड बिल्डिंग असेल ती या वर्षी सुद्धा यूज केली जाणार, म्हणून ही जी असेट आहे ही फिक्स्ड असेट आहे, ऍज इट इज घ्यायची आहे. लँड अँड बिल्डिंग लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग यावर ऍडजस्टमेंट आहे, टिक मार्क केलेली आहे आपण. लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट आहे 4 लाख. ऍडजस्टमेंट आहे म्हणून इंटर कॉलम मध्ये ही अमाऊंट घ्यायची असते. नेक्स्ट आयटम फर्निचर 35,000. ही सुद्धा फिक्स्ड असेट आहे. फर्निचर जे आहे ते दरवर्षी चेंज केले जात नाही. मागील वर्षी जे फर्निचर आहे ते चालू वर्षी सुद्धा राहणार. ही सुद्धा फिक्स्ड असेट आहे. फर्निचर या खाली थोडी जागा सोडा. फर्निचर यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे म्हणून याची सुद्धा अमाऊंट आतील भागामध्ये इंटर कॉलम मध्ये 35,000. 35,000. नेक्स्ट इक्विपमेंट्स. इक्विपमेंट्स म्हणजे काय? संसाधने. अनेक काही साधने असतील त्या इंडियन हॉस्पिटल मधील जे काय अनेक विविध त्यामध्ये लागणारी इक्विपमेंट्स असतील, साधने असतील, ती साधने सुद्धा मल्टी इयर मध्ये यूज केली जातात, म्हणून ते सुद्धा फिक्स्ड असेट मध्ये येतात. म्हणून यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे, म्हणून याची सुद्धा अमाऊंट आतमध्ये लिहायची आहे, इंटर कॉलम मध्ये घ्यायची आहे. इक्विपमेंट 60,000. इक्विपमेंट 60,000. इक्विपमेंट 60,000. नेक्स्ट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपण इथे जर रिसिप्ट साइडचं जर रीडिंग केलेलं असेल, वाचलं असेल प्रॉब्लेम तर ते लक्षात येईल. आपण त्यावेळेस त्याची पोस्टिंग करूया. आता या पद्धतीने बॅलन्स शीट मधील आयटम झालेले आहे. आता रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2012. रिसिप्ट साइड टू बॅलन्स बीडी. बीडी मीन्स ब्राउन डाउन. बीडी मीन्स ब्राउन डाउन खाली आणलेला आहे. कॅश इन हँड, कॅश अँड बँक जे वरचं जे असेट साइडचं बॅलन्स आहे ते खाली आणलेलं आहे, ब्राउन डाउन केलेलं आहे. ते काय आपण या ठिकाणी पोस्टिंग त्याची करत नाही चालू वर्षामध्ये. नेक्स्ट आयटम सबस्क्रिप्शन.
सबस्क्रिप्शन दिलेलं आहे 65,000. सबस्क्रिप्शन आहे, सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी, सभासद शुल्क, सभासदांकडून जमा केलेलं शुल्क त्याला म्हणतात सभासद शुल्क, त्याला इंग्रजीत म्हणतात सबस्क्रिप्शन. हे इन्कम आहे, हे इन्कम आहे. सबस्क्रिप्शन अमाउंट आहे 65,000. 65,000 इन ब्रॅकेट मध्ये काय दिलेलं आहे? इन्क्लूड्स ₹1,000 issued for previous year. इन्क्लूड्स ₹1,000. इन्क्लूड्स समाविष्ट आहे 1,000 इश्यूड म्हणजे मिळालेले आहे. कधीचे आहे? फॉर कधीचे आहे? प्रिव्हियस इयरचे, मागील वर्षाचे 1,000 रुपये मिळालेले आहेत जे यामध्ये समाविष्ट आहेत, इन्क्लूड्स आहेत. इन्क्लूड ₹1,000 इश्यूड फॉर प्रिव्हियस इयर. मागील वर्षाचे आहे ते लेस करा, मायनस इश्यूड फॉर प्रिव्हियस इयर. इश्यूड फॉर प्रिव्हियस इयर. इश्यूड फॉर प्रिव्हियस इयर. तुम्ही जर पाहिलेलं असेल आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन जे दिलेलं आहे असेट साईडला म्हणजे अदत्त होतं मागील वर्षी, ते इथं सांगितलेलं आहे. तेच 1,000 रुपये इथं काय केलेले आहेत ते जमा झालेले आहे. हे जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असेट साईडला 1,000 आहे म्हणजे 1,000 रुपये येणं राहिलेलं होतं, ते 1,000 रुपये त्या सबस्क्रिप्शन मध्ये जमा आहे किंवा समाविष्ट आहे म्हणून ते 1,000 रुपये आपण लेस करायचे आहेत. इश्यूड फॉर प्रिव्हियस इयर मायनस 1,000. इश्यूड फॉर प्रिव्हियस इयर 1,000. नेक्स्ट सेल ऑफ फर्निचर. फार इम्पॉर्टंट हा आयटम आहे तो ही ऍडजस्टमेंट आहे. ही सेल्फ इफेक्टिव्ह ऍडजस्टमेंट आहे. या आयटम मध्ये ऍडजस्टमेंट दिलेली आहे. काय दिलेलं आहे? सेल ऑफ फर्निचर. काय दिलेलं आहे? सेल ऑफ फर्निचर ₹10,000. 10,000 रुपयाचं फर्निचर काय केलं? विकलं. जे काय फर्निचर आहे, फर्निचर किती आहे? 35,000 रुपयाचं आहे. हे फर्निचर आहे. फर्निचर आहे 35,000. 35,000 रुपयाचं फर्निचर आहे. त्यापैकी सेल ऑफ फर्निचर 10,000 रुपयाचं फर्निचर विकलं. परंतु इन ब्रॅकेट मध्ये काय दिलेलं आहे? बुक व्हॅल्यू ₹50,000. 10,000 रुपयाला जे फर्निचर विकलेलं आहे, 10,000 रुपयाला जे सेल ऑफ फर्निचर, वर्किंग नोट्स, सेल ऑफ फर्निचर सेल ऑफ फर्निचर 10,000. 10,000 रुपयाला विकलं. 10,000 रुपयाला विकलं. बुक व्हॅल्यू 15,000. त्याचं बुक व्हॅल्यू किती आहे? बुक व्हॅल्यू 15,000. बुक व्हॅल्यू म्हणजे पुस्तकी मूल्य. बुक व्हॅल्यू म्हणजे पुस्तकी मूल्य, मूळ किंमत. मूळ किंमत किती आहे? 15,000. म्हणजे फर्निचर कितीचं आहे? 15,000 रुपये. फर्निचर कितीचं आहे? 15,000 रुपयाचं. म्हणजे ही मूळ किंमत किती आहे? 15,000. बरोबर. आणि विक्री किंमत 10,000. 15,000 रुपयाचं फर्निचर आहे म्हणजे फर्निचर कितीने कमी होणार? 15,000 कमी होणार. 15,000 कमी होणार कारण फर्निचर 15,000 रुपयाचं कमी झालेलं आहे. विकले कितीला? 10,000 रुपयाला. 15,000 रुपयाचं फर्निचर 10,000 रुपयाला विकलेलं आहे. फर्निचर 15,000 रुपयाचं आहे, विकलं 10,000 रुपयाला. 5,000 रुपये जे आहे ते काय होईल? तोटा.
तोटा लॉस. 15,000 रुपयाचं फर्निचर 10,000 रुपयाला विकलं म्हणजे 5,000 रुपये कमी किमतीने विकलं म्हणजे 5,000 रुपये तोटा झालेला आहे. 5,000 रुपये तोटा झालेला आहे. इथे दिलेला आहे सेल ऑफ फर्निचर रुपीज 10,000. 10,000 रुपयाला फर्निचर विकलं. इन ब्रॅकेट दिलेलं आहे बुक व्हॅल्यू रुपीज 15,000. त्याची बुक व्हॅल्यू किंवा मूळ किंमत आहे 15,000 रुपये म्हणून 15,000 रुपयाचं फर्निचर इथून लेस करावं लागेल. 15,000 रुपयाचं फर्निचर इथून लेस करावं लागेल. सोल्ड तो फर्निचर सोल्ड. सेल ऑफ फर्निचर कसं सोल्ड ऑफ फर्निचर ठीक आहे. सेल ऑफ फर्निचर सेल ऑफ फर्निचर 15,000 15,000 इथे लिहू शकता बुक व्हॅल्यू. लिहू शकता बुक व्हॅल्यू आहे किती 15,000 रुपयाचं कमी झालंय म्हणून 15,000 रुपये त्या 35,000तून 15,000 रुपयाचं फर्निचर कमी झालेलं आहे म्हणून 15,000 रुपयाचा आपण मायनस दाखवलेला आहे. 15,000. 15,000 रुपयाचं फर्निचर आहे 10,000 रुपयाला विकलं म्हणजे 5,000 रुपये तोटा झालेला आहे. 5,000 रुपये तोटा झालेला आहे म्हणून तो एक्सपेंडिचर साइडला येईल. टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर. टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर 5,000. हे 5,000 रुपये जे आहे लॉस झालेला आहे तो एक्सपेंडिचर साइडला येईल. हे 10,000 रुपये कुठेच येणार नाही. हे 10,000 रुपये ही अमाऊंट कुठेच येणार नाही. 10,000 रुपयाला फर्निचर विकलेलं आहे आपण विक्री दाखवली. त्याचं बुक व्हॅल्यू 15,000 रुपये होतं म्हणजे मूळ किंमत फर्निचरची 15,000 आहे म्हणून 15,000 ओरिजिनल 15,000चं फर्निचर कमी झालेलं आहे म्हणून 15,000चं फर्निचर आपण इथे लेस केलेलं आहे. आणि 15,000 रुपयाचं फर्निचर 10,000 रुपयाला विकलेलं आहे याचा अर्थ 5,000 रुपये हा लॉस झालेला आहे तोटा झालेला आहे. तो एक्सपेंडिचर साइडला दाखवलेला आहे. टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर रुपीज 5,000. ते लोक काळजीपूर्वक याचा अभ्यास करा. इथं कोणाला काही अडचण असेल मी वारंवार समजावून सांगितलेलं आहे परंतु काही इथे नाही लक्षात आलं तर तुम्ही मला विचारू शकता फोनच्या माध्यमातून. नेक्स्ट डोनेशन इन ब्रॅकेट दिलेला आहे रेव्हेन्यू. रेव्हेन्यू आहे म्हणजे महसुली आहे म्हणून इन्कम साइड. डोनेशन फॉर कॅपिटलायझेशन असं जर असतं तर मग मात्र कॅपिटल फंड मध्ये आपण ऍड केलं असतं. हे लक्षात ठेवायचं. डोनेशन रेव्हेन्यू इथं खाली जागा सोडा थोडी. बाय डोनेशन इन ब्रॅकेट रेव्हेन्यू. डोनेशन इन ब्रॅकेट रेव्हेन्यू अमाऊंट आहे 22,000. डोनेशन मिळालेलं आहे रेव्हेन्यू दाखवलेला आहे इन्कम म्हणून इन्कम साइडला घेतलेला आहे. नेक्स्ट लाईफ मेंबरशिप फीस आपण टिक मार्क यासाठी केलेली असते. लाईफ मेंबरशिप फीस टिक मार्क केलेली आहे आपण. टिक मार्क केली म्हणजे यावर ऍडजस्टमेंट आहे. लाईफ मेंबरशिप फीसची पोस्टिंग करण्यापूर्वी त्याची ऍडजस्टमेंट पाहायची काय आहे. लाईफ मेंबरशिप फीस वर सांगितलेलं आहे हे ऍडजस्टमेंट नंबर 2 कॅपिटलाइज द अमाउंट ऑफ लाईफ मेंबरशिप फीस. लाईफ मेंबरशिप फीसचं काय करा कॅपिटलायझेशन करा. म्हणून मग लाईफ मेंबरशिप फीसची जी काही अमाऊंट आहे ती अमाऊंट आपल्याला कॅपिटल फंड मध्ये ऍड करावी लागेल. लाईफ मेंबरशिप फीस प्लस लाईफ मेंबरशिप फीस लाईफ मेंबरशिप फीस 12,500. 12,500 या पद्धतीने रिसिप्ट साइडचे पूर्ण आयटम झालेले आहे. पेमेंट साइडचे आयटम बघा. फर्स्ट आयटम आहे सॅलरी. आता सॅलरीला सुद्धा आपण टिक मार्क केलेली आहे तुम्ही सुद्धा केलेली असेल.
मार्क केली म्हणजे ऍडजस्टमेंट आहे, म्हणून सॅलरीची अमाऊंट ही इंटर कॉलम मध्ये लिहायची आहे, अमाऊंट कॉलम मध्ये लिहायची नाही. सॅलरी ₹55,000 एक्सपेंडिचर आहे हा, म्हणून एक्सपेंडिचर साइडला येईल. सॅलरी ₹55,000. नेक्स्ट मेडिसिन, हॉस्पिटल आहे, नॉन ट्रेडिंग कन्सर्न कोणती आहे, हॉस्पिटलची आहे. मेडिसिनवर काही खर्च झालेला आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, म्हणून एक्सपेंडिचर साइडला. मेडिसिन 26,000. मेडिसिन थोडी जागा सोडा इथे, सॅलरीवर ऍडजस्टमेंट आहे. मेडिसिन अमाऊंट आहे 26,000. नेक्स्ट इक्विपमेंट परचेस, संसाधने काही खरेदी केलेले आहे. इक्विपमेंट आपण असेट साइडला दाखवलेली आहे, त्यामध्ये आणखी काही वाढ झालेली आहे, ती वाढ आपल्याला तिथे दाखवायची आहे. इन्क्रीज जी काही अमाऊंट असेल ती तिथे घ्यायची आहे. इक्विपमेंट परचेस ₹10,000. परचेस असं लिहिलं तरी चालते, डायरेक्ट परचेस 10,000 रुपयाने इक्विपमेंट वाढलेली आहे, आपण वाढ दाखवलेली आहे. नेक्स्ट जनरल एक्सपेन्सेस, एक सर्वसामान्य काही खर्च झालेला आहे, त्याची टोटल अमाऊंट दिलेली आहे 4,300. जनरल एक्सपेन्सेस $4,300. नेक्स्ट बॅलन्स शीट, बॅलन्स दिलेला आहे. कॅश इन हँड करंट असेट आहे 7,700. कॅश इन हँड 7,700. नेक्स्ट कॅश ॲट बँक 15,500. या पद्धतीनं पेमेंट साइडचे सुद्धा पूर्ण आयटम झालेले आहेत. आता आपण या प्रॉब्लेमचा शेवटचा भाग किंवा लास्ट स्टेप जी आहे ती ऍडजस्टमेंटची आहे. त्या ऍडजस्टमेंट्स व्यवस्थितरित्या कॅल्क्युलेट करायच्या आहेत. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹6,000. आउटस्टँडिंग आहे सबस्क्रिप्शन, दत्त आहे, येणं आहे, इन्कम आहे, म्हणून आउटस्टँडिंग आहे, ऍड करा. आता ऍड करायचं असेल तर हे आपण लेस करून घ्या, किंवा तुम्ही इथे थोडी जागा सोडून लिहू शकता. प्लस आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, ₹6,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे. यापूर्वी ही ऍडजस्टमेंट खूप वेळेस आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. याची आपल्याला सेकंड इफेक्ट काय होतो माहिती आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करायचं असतं इन्कम साइडला, आणि सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या असेट साइडला करायचा असतो. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹6,000. Outstanding subscription ₹6,000. Next, capitalize the amount of live membership fees. लाईव्ह मेंबरशिप फीसचं कॅपिटलायझेशन करा. आपण ऑलरेडी केलेलं आहे. लाईव्ह मेंबरशिप फीसचं कॅपिटल फंड मध्ये ऍड केली म्हणजे कॅपिटलायझेशन केलेलं आहे, भांडवलीकरण केलेलं आहे. सिंगल इफेक्ट होतो, याचा डबल इफेक्ट होत नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. थर्ड ऍडजस्टमेंट नंबर थर्ड, आउटस्टँडिंग सॅलरी ₹6,000. आता एक्सपेन्सेस आहे, आउटस्टँडिंग आहे,
द्यावा लागणार आहे, द्यावा लागणार आहे, द्यावा लागणार आहे हे लक्षात ठेवा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. आउटस्टँडिंग 6,000 द्यावा लागणार आहे, म्हणजे देणं आहे, म्हणजे लिएबिलिटी आहे. म्हणजे काय आहे? लिएबिलिटी आहे, म्हणजे लिएबिलिटी साइड. आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग सॅलरी 6,000. जसं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन इथे इन्कम आहे, इन्कम मध्ये ऍड केलं. सेकंड इफेक्ट हा असेट साइडला घेतला. आता एक्सपेंडिचर आउटस्टँडिंग आहे, मग ते फॉर एक्झाम्पल सॅलरी दिलेला आहे. सॅलरी मध्ये एक्सपेंडिचर मध्ये ऍड केलेला आहे. ही देणं आहे, लिएबिलिटी आहे, म्हणून लिएबिलिटी मध्ये किंवा लिएबिलिटी साइडला सेकंड इफेक्ट हा आपण या ठिकाणी रेकॉर्ड केलेला आहे, तो नोंदविलेला आहे. ऍडजस्टमेंट नंबर 4 डिप्रिकेट. ही कंबाईन ऍडजस्टमेंट आहे. दोन इफेक्ट हे एकाच ऍडजस्टमेंट्स मध्ये दिलेले आहेत. डिप्रिकेट लँड अँड बिल्डिंग बाय ₹10,000 अँड इक्विपमेंट बाय ₹15,000. 15,000 लँड अँड बिल्डिंग वर 10,000 रुपये डिप्रिशिएशन आहे, घसारा आहे. अगोदर एक इफेक्ट आपण कंप्लीट करू आणि नंतर सेकंड इफेक्ट घेऊया. डिप्रिकेट लँड अँड बिल्डिंग बाय ₹10,000 मायनस डिप्रिशिएशन 10,000. सेकंड इफेक्ट घ्या. इन्कम अँड एक्सपेंडिचर साइड, अकाउंट एक्सपेंडिचर साइड 2 डिप्रिशिएशन on land and building. Land and building 10,000. 10,000 रुपये. आता सेकंड इफेक्ट घ्या. अँड इक्विपमेंट बाय ₹15,000. इक्विपमेंट वर 15,000 रुपये घसारा आहे. इथे थोडी जागा सोडा टोटल साठी. इथे टोटल करायला लागणार आहे, म्हणून जागा सोडा थोडी. डिप्रिशिएशन अमाउंट आहे 15,000. 15,000. सेकंड इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट एक्सपेंडिचर साइड to depreciation on equipments. Equipment 15,000. या पद्धतीने ऍडजस्टमेंट्स या पूर्ण झालेल्या आहेत. आता आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचं आणि त्यानंतर बॅलन्स शीट क्लोज करायची आहे. बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूचे जे काही टोटल आहे त्या इक्वल येणं अपेक्षित आहे. आता अगोदर एक्सपेंडिचर साइड क्लिअर करून घ्या, इन्कम साइड नंतर क्लिअर करा. त्यानंतर एक्सपेंडिचर साइड जर जास्त आली तर डेफिसिट येतो आणि इन्कम साइडची टोटल जर जास्त असेल तर ती टोटल इकडे घेतली जाते आणि इकडे काही सरप्लस येईल. इकडे काही सरप्लस येईल. त्यासाठी अगोदर आता या दोन्ही साइड आपल्याला क्लिअर करून घ्यायचे आहे. सॅलरी हा जो आयटम आहे क्लिअर करून घ्यायचा आहे. 0 0 0 0 0 0 5 + 6 11 11 ला 1 कॅरी आला 1 1 + 5 6 61,000. बाकी एक्सपेंडिचर साइड क्लिअर आहे. आता इन्कम साइड क्लिअर करून घ्या. 65,000 minus 1,000 0 0 0 5 minus 1 4 6 ला 6 64,000 64,000 plus 6,000 0 plus 0 0 0 4 plus
याचा अर्थ एक्सपेंडिचर साईडची टोटल ही काय आहे, जास्त आहे. एक्सपेंडिचर साईडची टोटल जास्त येत आहे म्हणजे या ठिकाणी काय आहे, डेफिसिट आहे, तूट आहे. एक्सपेंडिचर साईडची टोटल जास्त येते म्हणून अगोदर एक्सपेंडिचर साईडची टोटल करायची आहे. 0 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 3 3 3 3 5 5 plus 1 6 6 plus 6 12 12 plus 4 16 16 plus 5 21 21 11 carry along 2 2 plus 6 8 8 plus 2 10 10 plus 1 11 11 plus 1 12 1,21,300 1,21,300 प्लेस करा मग 0 0 0 0 0 0 0 0 3 ला 3 2 2 plus 9 11 11 ला 1 कॅरी आला 1 1 plus 7 8 8 plus 2 10 10 plus 2 12 29,300 excess of expenditure over income, that is deficit. That is deficit. Deficit हे तूट. deficit म्हणजे काय, तूट आहे, गॅप आहे. मग हे तर कॅपिटल फंड मधून लेस करावी लागेल अमाउंट मायनस इथं थोडी जागा सोडायची टोटल साठी, ही आणि ही टोटल करावी लागेल, इथं थोडी जागा सोडायची मायनस डेफिसिट. डेफिसिट 29,300 29,300. आता लायबिलिटी साइड क्लिअर करायची, त्यानंतर असेट साइड क्लिअर करायची, दोन्हीची टोटल इक्वल यायला पाहिजे. Zero, 0, 5, 2 plus 4, 1 ला 1, 5 ला 5, 5 ला 14,000, minus 29,300, 0, 0, 5 minus 3, 2, 4 minus 9, 9 plus 5, 14, 14 ला 4, 9 plus 5, 14, 14 ला 4, carry आला 1, 1 plus 2, 3, 3, 3, 3 plus 8, 3 plus 8, 11, 11 ला 1, carry आलेला 1, 5 minus 1, 4, 4,85,200. बाकी लायबिलिटी साइड क्लिअर आहे, असेट साइड क्लिअर करून घ्या. 0 0 0 0 9 plus 1 10, carry आलेला आहे 1, 4 minus 1 3, 3,90,000. फर्निचरची अमाउंट क्लिअर करून घ्या. 0 0 0 5 minus 5 0, 3 minus 1 2, 20,000. इक्विपमेंटची अमाउंट क्लिअर करून घ्यायची आहे. 0 0 0 0 6 plus 1 7, 70,000 minus 15,000. 0 0 0 5 plus 5 10, 5 plus 5 10, carry आला 1 1 plus 1 2, 7 minus 2 5, 55,000. या पद्धतीने असेट साइड क्लिअर झालेली आहे. दोन्हीची टोटल करा. 0 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 7, 7 plus 5 12, 12 ला 2, carry आला 1, 1 1 1 plus 5
5 18 प्लस 1 19 ला 9 कॅरी आला 1 प्लस 3 4 4 लाख 94,200 4 लाख